नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमध्ये आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंचा भव्य सत्कार संपन्न. कोपरी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 9 ला समस्यांचा विळखा. तर आनंदनगर शेखनाक्याजवळील हायवेवर घंटागाडीखाली चिरडून एकाचा मृत्यू. इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास मिळवून दिल्याबद्दल भांडूप सोनापूर येथे रामदास आठवले साहेबांच्या जाहीर सत्कार समारंभ व कव्वाली मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात आले. त्यासाठी अनेक वर्ष रामदास आठवले साहेबांनी वेगवेगळी आंदोलनं केली. पॅन्थर नेता म्हणून या लढ्याचे नेतृत्व केले व या लढ्याचे यश म्हणून मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर करण्यात आले. तसेच गेल्या कित्येक वर्षापासून इंदू मिलचा प्रश्न देखील रखडून होता. इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मिळावी यासाठी कित्येक आंदोलनं करण्यात आली, परंतु कायदेशीररित्या हस्तांतर करण्यास शासन टाळाटाळ करीत होते. 6 डिसेंबर पूर्वी इंदू मिलची जागा कायदेशीररित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास हस्तांतर नाही केली तर कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. केंद्र शासनाने याची दखल घेतल्याने 4 डिसेंबर रोजी इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास हस्तांतरित करण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. म्हणूनच रामदास आठवले यांचे अभिनंदन व जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन भांडूप सोनापूर येथे करण्यात आले होते. तर यावेळी कव्वाली मुकाबलाचेही आयोजन केले होते. कव्वाल आरिफ नाजा व पुष्पा राणी यांच्या जुगलबंदी रंगली होती. यावेळी आयोजक अब्दुल जेखान, भांडूप तालुका अध्यक्ष बाळू नाईक यांची उपस्थिती लाभली. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. मुलुंडमध्ये टी-वॉर्ड आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पालिका शाळेमध्ये नाट्य स्पर्धेचा उपक्रम राबवण्यात आला. मुलुंडमध्ये टी विभाग आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने PK रोडवरील पालिका शाळेत मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 11 शाळांनी या नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सारे शिकूया पुढे जाऊया हे नाटक यावेळी सादर केले. मुलांना पुढे जाण्यासाठी त्यांना चांगला स्टेज मिळावा म्हणून अशा उपक्रमांचे आयोजन केल्याचे वक्तव्य प्रशासकीय अधिकारी प्रांजल गोसावी यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग टी विभाग येथे नाट्य स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि सर्व मान्यवरांनी आम्हाला याच्यासाठी शुभेच्छाही दिलेल्या आहेत. याचा मागचा उद्देश हेच आहे की आमचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमधली जितके विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे भरपूर कलाकौशल्य आहे आणि त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म द्यावा, स्टेज मिळावा. त्यांचं कलांचे जे एवढं टॅलेंट आहे ते सर्वांना कळावं आणि त्यांनाही हे प्रोत्साहन मिळावं की ते त्यांच्यामध्ये ही इनबॉर्न टॅलेंट आहे आणि ते बरंच काही करू शकतात आणि ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही नाट्यस्पर्धा प्रत्येक वॉर्डामधून आम्ही आपल्याकडे आयोजित केलेली आहे. आमच्या या नाट्यस्पर्धा ज्या आहेत या 2 विभागात आम्ही डिवाईड केलेल्या आहेत. पहिला विभाग म्हणजे आमचा PK रोडला इथे 11 शाळांचा समावेश होता. याच्यामध्ये आम्ही सगळ्यात बेस्ट जे नाट्यस्पर्धा आहे ते सिलेक्ट करून आज 6 नाट्यस्पर्धा शाळांचा इथे संकुलांचा इथे समावेश झालेला आहे. आंतरशालेय स्पर्धा इंटर स्कूल कॉम्पिटिशन हे चालू आहे. सगळ्यात बेस्ट जे 6 आहेत त्यांना आम्ही आज इथे त्यांचं प्रेझेंटेशन चालू आहे. उद्या आमच्याकडे प्रोग्राम GV स्कीमला आहे, तिथेही आमच्याकडे नाट्यस्पर्धा आहेत आणि 16 तारखेला आमच्याकडे धामणगाव नगरबाह्य शाळा पाणी खात्यामध्ये आमच्या ज्या शाळा आहेत आणि तिथे आमच्याकडे जी मुलं शिकत आहेत त्यांच्यासाठी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम. आमची मुलं खूप हुशार आहेत. तो अभ्यास असू दे, खेळाचं मैदान असू दे, मग ते स्पोर्ट्स असू दे किंवा डान्स असू दे किंवा नाट्यस्पर्धा असू दे, ते खूप हुशार आहेत. फक्त त्यांना कुठेतरी कोणीतरी एक मार्गदर्शन देऊन स्टेज मिळावा, प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं आहे. आणि असे खूप आपल्याकडे मुंबईमध्ये खूप जर तुम्ही रेकॉर्ड पाहिलात सिनेतारकाचा आपल्याकडे बरीचशी लोक आहेत जे बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या शाळांमधून शिक्षण घेतलेले आहेत आणि तिथूनच त्यांची प्रगती झालेली आहे. तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नगरसेवक मनोज कोटक, विभाग निरीक्षक गिरी मॅडम, मुख्याध्यापिका नंदा गोसावी, कर्मचारी वर्ग आदींची उपस्थिती लाभली. तर शाळेतील विद्यार्थिनी रिया साळवे व रुपाली हिरे यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली. खूप आनंद वाटला. आधी भीती वाटत होती, पण जसं शिक्षकांनी हे घेतलं, तयारी केली, तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स आला करण्यात. या नाटकामधील माझा
एका श्रीमंत घरातील मोलकरणीची भूमिका होती. खूप आनंद वाटतो. एक पाऊल पुढे समाज विकासाकडे. खूप आनंद वाटला, चांगलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. कोपरी येथे ठाणे महानगरपालिका शाळेला विविध समस्यांचा घेराव, तर शाळेच्या मैदानात रॅबिट व जंगली वनस्पतींची होतीये वाढ. कोपरी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 9 ही हरिश्चंद्र राऊत शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेची इमारत धोकादायक झाल्याने काही वर्षापूर्वी येथे एक नवी इमारत बांधण्यात आली, तर या इमारतीत मराठी व अपंग विद्यार्थ्यांची शाळा भरविली जाते. शाळेच्या बाहेर कचराकुंडी असून त्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. तर 6वी व 7वीचे वर्ग एकत्र स्टेजवर भरत आहेत. हरिश्चंद्र राऊत यांनी ही जागा दान केल्याने शाळेला त्यांचे नाव देण्यात आले. शाळेच्या आवारात मोकळे मैदान असून ती जागा राखीव असल्याचा दावा पालिकेने फलकाद्वारे केला आहे. सदर मोकळ्या भूखंडावर रान वनस्पती गवताचे प्रमाण वाढल्याने शाळेच्या आवारात व परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाणही वाढले आहे. तुटलेली संरक्षक भिंत, शाळेबाहेरील कचऱ्याचे ढीग, पटांगणातील रॅबिट, दुर्गंधी तसेच कमी वर्ग यामुळे शाळेच्या पटसंख्येत वाढ होत नसल्याची खंत शिक्षकांनी व नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. या जागेतील मैदानाबाबत वाद असल्याने विद्यार्थ्यांना वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मैदानावरील गवत काढून ते मातीचा भराव टाकून विद्यार्थ्यांच्या क्रीडा महोत्सवासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक नगरसेवक गिरीश राजे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. शाळेच्या गेटवरती असलेला जो कचऱ्याची पेटीचा जो आता तुम्ही उल्लेख केला, त्या कचऱ्याच्या पेटीच्या बाबतीमध्ये मात्र काय होतंय की इथे ती सर्वात जुनी पेटी म्हणून आम्ही जे डंप म्हणून इथे होतो, तो कचरा संपूर्ण आमच्या गावामधला जो कचरा उचलला जातो तो इथे नगरपालिकेचे लोक डंप करतात आणि नंतर मग दिवसातून 3 वेळा तो आता उचलला जातो डंपर येऊन वगैरे. आतमध्ये मोठा डंपर जाऊ शकत नसल्यामुळे आपल्या घंटागाड्या वगैरे आम्ही चालू केल्यात आमच्या मदतीने
आतमधल्या कचऱ्याच्या पेट्या बंद केल्यात, पण ही जी मेन रस्त्यावरती असल्यामुळे तिकडून डंपरनी कचरा उचलणं आवश्यक असल्यामुळे फक्त हा कचरा इथे टाकला जातोय, पण दिवसातनं 3 वेळा तो उचलला जातो. त्यामुळे कचऱ्याच्या बाबतीमध्ये आत्ता फक्त ते डॅनेजचं, कारण तो संपूर्ण पारतनीस मार्ग जो आहे त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम आपल्याला करायचं आहे आणि ते कॉन्क्रिटीकरण काम करायच्या अगोदर तिकडे डॅनेजचं काम करणं गरजेचं असल्यामुळे कालपासूनच तिकडे डॅनेजचं त्या कामाची तयारी त्यांनी काम सुरुवात केलेली. शाळेचा दुसरा तो मोकळा आपल्याला आत्ता भाग दिसतोय, तो भाग आहे हा आपण त्याला म्हणायचं कसं कोर्ट केस किंवा हे आहे असं आमच्या कानावरती आहे, पण नक्की अजूनपर्यंत ते पेपर्ससुद्धा मला बघायला मिळाले नाही आहेत. आमचा हट्ट एकच आहे, ह्या शाळेमध्ये जशी शाळेतली मुलं शिकत आहेत त्याप्रमाणे इथे आत्ता क्रीडा महोत्सव शाळेचे होतात, त्या ठाणे नगरपालिका शाळांचे. त्यानंतर ह्या शाळेमध्ये चांगल्यापैकी स्टेज घातलेला असल्यामुळे नगरपालिकेतर्फे भाडं आकारून इकडे लग्न होतात, इकडे वाढदिवस होतात, इकडे साखरपुडे होतात, लोकांचे धार्मिक विधी वेगवेगळ्या प्रकारचे इकडे होतात. त्याचप्रमाणे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात. शनिवारी इथे अनुरुद्ध बापूंचा जो हे हरिओम परिवाराचा इथे दर शनिवारी कार्यक्रम होतो. त्याच्या व्यतिरिक्त निरंकारी बाबांचा इथे दर मंगळवारी कार्यक्रम असतो. या व्यतिरिक्त आणखीन इथे रविवारी सकाळी नेव्हीचे क्लास घेतले जातात आणि हे सगळं नगरपालिका आकारून घेते. अशा वेळेस आमचं म्हणणं एकच आहे की हा जो समोरचा प्लॉट आहे त्याचं तुमचं कोर्ट काय मॅटर जे काय असेल ते असून दे, पण तिकडे जी घाण आहे, रॅबिट पडलेला आहे किंवा जे समोर गवत वाढलेलं आहे, वाटेल तशी झाडं उगवलेली आहेत, तिकडे लहान मुलांना काही इजा होऊ नये. आलेल्या इथले जे सार्वजनिक कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही अपाय होऊ नये म्हणून माझा हट्ट असा आहे की जी मोकळी जागा आहे ती नगरपालिकेने, आणि कारण त्या संपूर्ण जागेला नगरपालिकेचं कंपाऊंड आहे आणि कंपाऊंडच्या आतली साफसफाई करणं हे नगरपालिकेचं काम आहे असं माझं हे आहे समज असल्यामुळे मी कालपासून स्टँडिंग कमिटीमध्ये पण मी जवळजवळ 4-5 महिने सांगतो की मला ती जागा फक्त साफ करून द्या आणि तिकडे लाल माती टाकून द्या, म्हणजे शाळेतली पोरं तिकडे खेळायला मोकळे होतील म्हणून. आमचा हट्ट तेवढाच आहे आणि नगरपालिकेचे मला वाटतं अधिकारी आता मला त्यांनी कालच दिलेलं आहे की ते उद्या परवा येऊन त्या जागेच्या बाबतीमध्ये निर्णय काय तो घेणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. आनंदनगर चेक नाक्याजवळील भरधाव वेगाने जाणाऱ्या घंटागाडीखाली रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा चिरडून मृत्यू. मुलुंड पूर्वेकडील आनंदनगर टोल नाक्याजवळील हायवेवरून भरधाव वेगाने गाड्या धावत असतात. दुपारी 12च्या सुमारास मुलुंडहून ठाण्याकडे जाणाऱ्या घंटागाडीच्या मागील चाकाखाली चिरडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रस्ता ओलांडत असताना 40 वर्षीय व्यक्ती या गाडीच्या चाकाखाली चिरडून मरण पावला आहे, तर चालक फरार असून नवघर पोलीस पुढील तपास करीत आहेत. कान साफ करणे हा मृत व्यक्तीचा व्यवसाय होता. नवघर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्वरित घटनेची नोंद घेतली असून PSI घनश्याम भागवत याचा तपास करीत आहेत. सदर घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. हजारों साल साल के दिन 50,000 जियो, हजारों साल साल के दिन 50,000. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर
म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात 16 ते 18 डिसेंबरपर्यंत सर्व औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्राहकांना कोणतेही औषध खरेदी करता येणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनाने तसे बंधनही घातले आहे. त्याचबरोबर अनेक अपप्रचार करून औषध विक्रेता संघटनांकडून ग्राहक व औषध विक्रेत्यांची दिशाभूल केली जात आहे. काही औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारून परवानेही एफडीएने रद्द केले आहेत. तर एफडीएची ही कारवाई सुरू असल्याने याच्या निषेधार्थ विक्रेत्या संघटनांनी 16, 17 व 18 डिसेंबरमध्ये बंदची हाक दिली आहे. आगामी संपात एफडीए कारवाईचा बडगा उगारणार असल्याने काही विक्रेत्यांनी या संपात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तरी देखील या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांनी औषध पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी खासगी व निमशासकीय तसेच शासकीय रुग्णालयांना तसेच नियमित औषधे सुरू असणाऱ्या रुग्णांनी औषधांचा पुरेसा साठा करावा. S9 न्यूज ठाणे. मुंबई पालिकेच्या सर्व्हिस रोडमुळे 3000 कुटुंबे त्रस्त. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे माजीवाडा परिसरात धुळीचे साम्राज्य. भिवंडी नाशिक बायपास माजीवाडा परिसरात लोढा पॅराडाईजवर रुस्तमची गृहसंकुले उभारण्यात आली आहेत. या संकुलात पोहोचण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जलवाहिन्यांच्या देखभालीकरिता तयार केलेल्या सर्व्हिस रोडवरून प्रवास करावा लागतो. संकुलात जाण्यासाठी बिल्डरांनी अप्रोच रोड तयार केलेला नाही. तर लोढा व रुस्तमजी संकुलात 3000 अधिक सदनिका आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 200 मीटर रस्त्याची दुरुस्ती केली जात नसून येथे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मुंबई आणि ठाणे अशा 2 महानगरपालिकांच्या वादात रहिवाशांचे मात्र हाल होत आहेत. या संदर्भात लोढा पॅराडाईज हाऊसिंग फेडरेशन आणि ज्येष्ठ नागरिक संघाकडून मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांकडे साकडे घातले जात आहे. हाऊसिंग फेडरेशनचे संस्थापक अशोक पोहेकर यांनी या संदर्भात तीव्र नाराजी S9शी बोलताना व्यक्त केली. ब्रिजचं काम चालू आहे ती चांगली गोष्ट आहे, परंतु ब्रिजचा या कापूरवाडी ब्रिजचं नाशिककडे जाणारी मार्गिका ही नेमकी आमची जी एंट्री आहे सध्याची त्या एंट्रीच्या समोर येते आणि त्याच्यामुळे आमची जी वाहनं आतमध्ये येणारी आहेत त्या वाहनांना बाहेर वरून येणाऱ्या वाहनांचा खूप त्रास होणार आहे आणि पदोपदी इथे अपघाताची भीती असणार आहे. कारण ही वाहनं आता हा ब्रिज इथे उतरणार, त्या उतरण्यामुळे ती स्पीडमध्ये वाहनं येणार आणि ती वाहनं स्पीडमध्ये आल्यामुळे आमच्या टर्न मारणाऱ्या माजीवाड्याच्या जुन्या फ्लायओव्हरवरून येणाऱ्या वाहनांना किंवा फ्लायओव्हरच्या खालून येणाऱ्या वाहनांना आतमध्ये डावीकडे वळताना या वरून येणाऱ्या वाहनांची टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघाताची भीती आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या ब्रिजखाली जिथे मार्गिका टर्न मारते तिथे आम्हाला ब्रिज खालून एक आतमध्ये येण्यासाठी रस्ता द्यावा. हा जो रस्ता आहे हा 100 वर्षापूर्वी मुंबई महापालिकेने यांच्या पाईपलाईनसाठी हा रस्ता बांधला होता. खरं तर लोढा बिल्डर किंवा रुस्तमजी बिल्डर यांनी ज्या वेळेला गृहसंकुलं इथं बांधली त्यावेळेला यांनी हायवेपासून ॲप्रोच रोड ऑफिशियली घ्यायला पाहिजे होता. दुर्दैवानं दोघांनी तो ॲप्रोच रोड न घेतल्यामुळे आम्हाला या मुंबई महापालिकेच्या रस्त्यावरून ये जा करावी लागते आणि ही ये जा करताना पावसाळ्यामध्ये या रस्त्याला प्रचंड खड्डे पडतात. कारण मुंबई महापालिका म्हणते की तुम्हाला सर्व्हिस देणं हे आमचं काम नाही आहे, ते ठाणे महापालिकेचं काम आहे. ठाणे महापालिका त्या ठिकाणी डागडुजी करू शकत नाही किंवा रस्ता नवा करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की हा रस्ता मुंबई महापालिकेचा मालकीचा आहे म्हणून ठाणे महापालिका या ठिकाणी दुरुस्ती करत नाही. मुंबई महापालिका म्हणते आमच्याकडे दुरुस्तीसाठी बजेट नाही आणि या रस्त्यावरनं दिवसभर 144 पॅसेंजर बसेस, स्कूल बसेस या ठिकाणी लोढा आणि रुस्तमजीचं जे काम चालू आहे त्यांची डंपर आणि इथल्या राहणाऱ्या रहिवाशांची जवळपास 3000 रहिवासी या ठिकाणी राहतात. त्यांचे जवळजवळ 2000 वाहनं सकाळी जातात आणि संध्याकाळी ह्याच रस्त्याने येतात. त्या सर्व वाहनांना या खड्ड्यामधल्या रस्त्याचा अतोनात त्रास होतोय. त्या ठिकाणी धूळ उडते आणि गाड्या नादुरुस्त होतात. रिक्षावाले तर ह्या रोडनी यायला नको म्हणतात. अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे.
तर कापूरबावडी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक बायपासकडे जाणारी पुलाची मार्गिका थेट लोढा गृहसंकुलामध्ये उतरेल. तर सध्या बायपासवरून थेट गृहसंकुलात प्रवेश करता येतो. मात्र भविष्यात सर्व्हिस रोड उतरल्यावर रहिवाशांना बायपासवरून संकुलात प्रवेश करता येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एस9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. हजारों साल साल के दिन 50,000 जियो हजारों साल साल के दिन 50,000. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महापौर पदाच्या निवडणुकीत लोकशाही आघाडीचा व्हीप मोडल्याप्रकरणी काँग्रेसच्या 3 नगरसेवकांचे पद कोकण आयुक्तांनी केले रद्द. ठाणे महानगरपालिकेतील महापौर पदाच्या 6 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसच्या अनिता केणी आणि शकीला कुरेशी या 2 नगरसेविका गायब झाल्या होत्या. तर अनिता केणी यांचे पती राजन केणी यांनी आत्मदहनाचा इशारा देऊन विविध प्रकारचे नाट्य रचले होते. त्यानंतर तिघांनीही महापौर निवडणुकीत लोकशाही आघाडीच्या बाजूने मत केले नाही. पक्षाच्या व्हीप मोडल्याप्रकरणी काँग्रेसचे रवींद्र फाटक व राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते संजय भोईर यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीनंतर काँग्रेसच्या 3ही नगरसेवकांना आयुक्तांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे शिवसेना 53, राष्ट्रवादी 34, काँग्रेस 18, भाजपा 8, बसपा 2, आरपीआय 1 असे संख्याबळ सध्या ठाणे महानगरपालिकेत आहे. त्यात काँग्रेसचे 3 नगरसेवक अपात्र ठरल्याने पुन्हा एकदा पालिकेत शिवसेनेची बाजू भक्कम झाली आहे. S9 न्यूज ठाणे. भांडूपच्या बीपीएस शाळेमध्ये एसवॉटच्या सहकार्याने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन. भांडूप प्रतापनगरमधील बीपीएस शाळेमध्ये एसवॉट आणि बृहन्मुंबई शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि विज्ञान विषय जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने मुलांना कळावा यासाठी दरवर्षी मुंबई महानगरपालिकेतर्फे विज्ञान प्रदर्शन घडविले जाते.
या विज्ञान प्रदर्शनात पाण्याच्या जादुई नळाने सर्वांचेच मन जिंकले. सौर ऊर्जेचा कल्पक वापर करत ऊर्जा निर्मिती करणे यासारखे प्रकल्प मुलांनी बनवले आहेत. तर कचऱ्यात फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून तयार केलेला विचार करणारा माणूसही सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. तसेच 3 इडियटच्या स्कूटरच्या धर्तीवर मुलांनी बहुउपयोगी सायकलची निर्मिती केली. या सायकलला पॅन्डल मारताच वीज निर्मिती करता येते, तसेच मिक्सर चालविता येतो. असे अनेक फायदे असणारी सायकल मुलांनी बनविली. कौस्तुभ सोनमाळे यांनी या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती दिली. ही सायकल बनवण्यासाठी आम्हाला ही हँडल मशीन लागली. हा मिक्सर, फूड प्रोसेसर, 2 डायनॅमो. आमची ही सायकल होती शाळेत, तिचा वापर केला आहे. LED लाईट्स आणि थोड्या वायर. आमच्या शाळेमध्ये टेक्निकल सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या टेक्निकल सरांचा मदत घेऊन हे सगळं बनवलेलं आहे. इकडे आम्ही टेक्निकलमध्ये वेल्डिंग करून हे सगळं तयार केलेलं आहे आणि इलेक्ट्रिकल्सने डायनॅमो त्या LED लाईट्सला आम्ही लावून घेतला आहे. सायकलचा उपयोग आपले एक्सरसाइज होते आणि इकडे बिना इलेक्ट्रिसिटीचे आपण मिक्सर, फूड प्रोसेसिंग हे सगळं एकसाथ एका वेळी करू शकतो. आणि जर आपण मोठे डायनॅमो लावले तर मग रिचार्जेबल बॅटरीमध्ये आपण ते सेव्ह पण करू शकतो. हा आमचा असा छोटासा प्रयत्न होता की आपलं जे हे ग्रह आहे पृथ्वी, ते आपलं घर आहे, आपलं मोठं घर आहे, त्याला जास्त हिरवगार करण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. तसेच समुद्रात होणाऱ्या तेलगळतीपासून होणारे प्रदूषण थांबविणाऱ्या जहाजाचीही निर्मिती मुलांनी यावेळी केली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावळेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमध्ये RPI अध्यक्ष रामदास आठवलेंचा भव्य सत्कार संपन्न. कोपरी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 9 ला समस्यांचा विळखा. तर आनंदनगर शेखनाक्याजवळील हायवेवर घंटागाडीखाली चिरडून एकाचा मृत्यू. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.